रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। तीर्थ आहे चंद्रभागेचं। नुसतं चंद्रभागेचं तीर्थ म्हणजे काय पंढरपूरचं महत्व आहे का? तर पुंडलिक नावाचा संत आहे, हे दुसरं महत्व आहे। कशाचं? तीर्थ म्हणजेच काय महत्व आहे का? नुसतं तीर्थ नाही पंढरपूरला, तर पुंडलिक नावाचा संत आहे। आता संत बरेच आहेत, पण संतांमध्ये पुंडलिक नावाच्या संताचा अधिकार मोठा आहे का नाही? अहो, कुठल्या बी संताचं नाव घ्यायचं म्हटलं की सुरुवात इथून करावी लागते। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव, पुन्हा पंढरीनाथ, आणि पुन्हा माऊली ज्ञानेश्वर, पुन्हा जगद्गुरु तुकाराम महाराज, पुन्हा हनुमंतराय, पुन्हा महादेव। सगळ्याच्या मागून बिचारा आला, पण सगळ्याच्या अगोदर नाव कुणाचं? पुंडलिकाच्या आधी कुठल्या देवाचं नाव घेता येतो? होय, मला वाटतं आई माईचं काय की घेता आलं असलं तर पुंडलिकाची परंपरा नसती। कुणीकड का म्हणतात तिकडं बी? तिकडं ते डायरेक्ट असतं महाराज, त्यांनी वरून लायसन काढून आण, पुंडलिक नाहीच आहे तिकडं। कारण जिथं पुंडलिकाचं नाव घ्यावं लागतं ना, तिथं आचरण शुद्ध लागतं, आभक्षभक्षण लागत नाही, अंतकरणाची शुद्धता लागते। जिथं टाळाचा, विण्याचा आणि आभिर्मुख्याचा सुगंध येतो, तिथं पुंडलिकाचं नाव प्रथम घ्यावं लागतं। पुंडलिकाचं नाम घेणं हे ज्ञानाचं शुद्ध लक्षण आहे। आणि या सगळ्या परंपरेचं महाराज श्रेय कुणाला आहे? तो पुंडलिक नावाचा संत आहे। महाराज सांगतात, अवगिया संता एक वेळ भेटे। वा, शिष्टीमौल्यानं बरं केलं आता। पुंडलिक दृष्टी देखलिया, एकट्या पुंडलिकाला बघितलं ना की जगामधल्या सर्व संतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं। हे पंढरपूरचं दुसरं महत्व आहे। पंढरपूरचं तिसरं महत्व काय आहे? तर तेथील तृणा आणि पाषाण तेही देव जाणावे। बघा, तेथील तृणा आणि पाषाण तेही देव जाणावे। जगामधल्या सर्व कोणत्याही विशिष्ट समाजाच्या सर्व संत महंतांना पांडुरंगानं आपल्या पायाच्या जवळ जागा दिलेली आहे। म्हणून पंढरपूरच्या ठिकाणी आभेदता नाही, हे पंढरपूरचं तिसरं महत्व आहे। विठ्ठल विठ्ठल पंढरपूरचं शेवटचं महत्व आहे। विको कमी करा। पंढरपूरचं शेवटचं महत्व आहे विठेवर उभा असणारा पांडुरंग। आता पांडुरंगाकडे बघितल्यानंतर वर्णानं काळा आहे महाराज, इतका काळा। महाराज म्हणतात, किती काळा हो? ठाईचाची काळा, ठाईचाची काळा, अनादि बहु काळा। किती काळा? त्याच्या इतकं जगामध्ये कुणी काळं नाही, इतका काळा आहे। पण त्या काळ्याची श्रीमंती वर्णन करायला गेली ना, ज्या विटेवर उभा राहिलाय तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे। लक्ष द्या, ज्या विटेवर उभा राहिलाय ती इट कोण आहे? 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे। शापानं इंद्र मृत्यू लोकांमध्ये वीट होऊन पडला होता, त्याचा सन्मान वाढावा म्हणून ते एक वीट पायाखाली धारण केली महाराज। कुणी? श्रीमंती किती बघा, पायाखाली वीट आहे, तो देवाचा राजा इंद्र आहे। आणि मस्तकावर भगवान शंकराला धारण केलेला आहे। केलंय का नाही? महाराज वर्णन करतात, रूप पाहता डोळ सो, पाहता डोळ सुंदर पाहता गोप वेशो, सुंदर पाहता रूप महिमा वर्णिता महेशो, महिमा वर्णिता महेशो। तेने मस्तकी वंदिला,
पाहता डोळसो सुंदर पाहता गोपवेशो महिमा वर्णिता महेशो तेने मस्तके वंदिला. मस्तकावर कुणाला धारण केलं? महाराज म्हणतात मस्तके वंदिला महेशो. कोण धारण केला? तुम्ही पांडुरंगाची जवळून मूर्ती जर बघितली महाराज तर वरी मुकुटावर भगवान शंकराचं शिवलिंग आहे. कुठं? आता हे लांबून पाहायचं, जवळून पाहायला गेलं तर भृगु ब्राह्मणानं मारलेलं वत्स चिन्ह छातीवर आहे. ब्राह्मणानं मारलेली लात महाराज भूषण म्हणून आपल्या छातीवर धारण केलं. एवढंच नाही, आणखी महत्व जर सांगायचं म्हटलं, या देवाचं मोठेपण वर्णन करीत असताना महाराज वर्णन करतात, स्वर्गातली देव नित्य काकड्याला दररोज याच्या सेवेमध्ये हजर असतात. एक नाही, राही रखुमाबाई सत्यभामा माता. कोण कोण? पांडुरंग पिता. राही रखुमाबाई 16,108 पत्न्या लक्ष्मीच्या रूपानं त्याच्या सेवेत आहेत. एवढंच आहे का? शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडाडोनी पाहता ते जगदेटी रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरुळ घेऊन सुरवरांची विमाने गगनी रखुमाबाई माते. एका महाराज पंचप्राण आरत्या घेऊन देवस्त्रिया येते भावे ओवाळ येते राही रखुमाईचा. खालची माणसं वारी करते त्याच्यात नवल नाही. खालची तरी 6 महिन्याला जातात, पण स्वर्गातली दररोज काकड्याला हजर आहेत. कुठली? गुप्त रूपानं स्वतःच्या पत्न्या घेऊन. अहो सप्त्यात काकडा करायचा तर म्हटलं तर माणसाला वाटतं 4ला म्हणजे लईच लवकर होत आहे. आता वरचे देव उठून काकड्याला कसे येत असतील काही माहित नाही. ते गुप्त रूपानं स्वतःच्या पत्न्या घेऊन दररोज सेवेमध्ये येतात. हे माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं महत्व आहे. एवढा पांडुरंग मोठा आहे, त्याचं वर्णन वाणीनं करणं शक्य नाही. महाराज जगामधले सर्व देव काळाच्या आणि संसाराच्या बंधनात आहेत, पण एकच देव आहे ज्यानं संसाराची निर्मिती केली, तो पांडुरंग आहे. आणि अशा पांडुरंगाच्या सेवेची परंपरा माझ्याकडे असल्यामुळं मी दुसरं व्रत तीर्थ करीत नाही. अभंगाचं प्रथम पंढरीची वारी आहे माझे घर. पंढरीची वारी आहे माझे घर. पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे आय पंढरीची वारी आहे माझे घरी. 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 अनेक नगारे तीर्थव्रत. अनेक नगारे तीर्थव्रत. व्रत एकदाची कर्ण उपवास. व्रत एकदाची कर्ण उपवास. अनेक नगारी तीर्थावर्त. अनेक नगारे तीर्थव्रत. व्रत एकदाची उपवासी व्रत एकदाची. कर्ण एवढं मोठं पंढरपूर आहे. पांडुरंगाचं महत्व एवढं आहे. आणि अशा वारीची परंपरा माझ्या घरी आहे. कशी परंपरा फार महत्वाची असते महाराज. प्रत्येकाची परंपरा फार महत्वाची आहे. ज्याची परंपरा मोठी असते ना, ती माणसं अगदी दारिद्र्यानं ग्रहित असले तरी ते परंपरेनं मोठे असतात. असतात का नाही? असतात का नाही? माणूस स्वतः कसाही असू द्या, पण त्याची परंपरा मोठी पाहिजे. आहे का नाही?
आताच्या काळात शिष्य परंपरा आहे, पण ती शिष्य परंपरा आमच्या माऊली तुकाराम महाराजांच्या संबंधाची नाही. शिष्य परंपरा बी आहे, पण ते नवीन स्वतः झालेल्या साधूची जर शिष्य परंपरा असत, जे जगमान्य संत, देव मान्य संत नाही, कसले जगानं मान्य केलेले संत, जगमान्य संत नसायला पाहिजे, देवानं मान्य केलेला संत पाहिजे. ज्याचं ज्ञानेश्वरी गात्यावर चांगल्या प्रकारचं प्रभुत्व आहे, वाणीमध्ये वेद विचार सोडता बाकीचं काही बोलत नाही, अशाची वाणी शुद्ध असते. भगवंताशी एक निष्ठा असेल तर त्या साधनेनं त्याचं शरीर शुद्ध झालेलं असतं. आणि अशा सर्व लक्षणाने जर साधक युक्त असेल तर अशी परंपरा पाहिजे. आमची परंपरा कशी आहे? महाराज म्हणतात ना, ऐशी आमची परंपरा, ऐशी आमची परंपरा, ऐशी आमची परंपरा, ऐसी आमची परंपरा, ऐसी आमची परंपरा, ऐशी आमची परंपरा, ऐशी आमची परंपरा, ऐसी आमची परंपरा, ऐसी आमची परंपरा. मने विष्णुदास नारा, मने विष्णुदास नारा, अनेक नेनोबा साधन, अनेक नेनोबा साधन, अनेक नेनोबा साधना, अनेक नेनोबा साधना. परंपरा मोठी पाहिजे. काय मोठी पाहिजे? परंपरा प्रपंचाची नसावी, परंपरा परमार्थाची पाहिजे. आणि ती सुद्धा खंडित झालेली नसायला पाहिजे, अखंडित पाहिजे. बरं का? कशी पाहिजे? काही काही वेळेस बाप चांगला भजने असतो महाराज, ही परंपरा त्याच्या मुलापाशीच खंडित होती. कुठं? मला वाटतं 2-4 पिढ्यापर्यंत तरी टिकायला पाहिजे. बाकीचे लोक म्हणतात भजनी बाप आहे, वारकरी आहे आणि मुलगा व्यसन करतोय, परंपरा खंडित झाली महाराज. परंपरेमध्ये काहीतरी घोटाळा झाला तर परंपरा किती दिवस टिकल काही सांगता येत नाही. अखंड परंपरा टिकावं वाटत असेल ना तर मोठ्याची परंपरा पाहिजे. आमची जी भक्तीची परंपरा आहे ती एवढी मोठी आहे. महाराज म्हणतात वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. वेदापासून निर्माण झालेली, कुणापासून? ही अज्ञानाची परंपरा नाही, वेदातून भक्ती मार्गाची उत्पत्ती झाली. त्या भक्ती मार्गाने मुनी गेले, मुनीच्या पाठीमाग शंकर गेले, शंकराच्या पाठीमाग सर्व संत गेले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रते. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. इथून चालू झाली परंपरा. मग ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. आणि मग चालू झाली अशी परंपरा. वेदापासून आले ज्ञानदेव महाराजापर्यंत, ज्ञानेश्वर महाराजांकडून नामदेव महाराजांकडे आले, नामदेव महाराजांकडून जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा. ही परंपरा इथपर्यंत आली महाराज. आणि मग एवढी मोठी परंपरा आहे, पण परंपरा नेमकी कशाची आहे तर वारीची. आतापर्यंत ज्यानं पंढरपूरची वारी केली त्याला कुठल्याही प्रकारचं जीवनामध्ये दुःख प्राप्त होत नाही, म्हणून आमची परंपरा वारीची आहे. वारी म्हणजे काही अर्जर आहे का? अर्जर आहे का?